नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही कुदळवाडी परिसरात आलो आहे आणि कुदळवाडी परिसरामध्ये 8 तारखेपासून 16 तारखेपर्यंत या कुदळवाडी परिसरामध्ये जे अनधिकृत पत्रा शेड होते, अनधिकृत जे बांधकामं होती ती महानगरपालिकेच्या माध्यमातून तोडण्यात आली आहेत. माझ्या या पाठीमागल्या साईडला जर पाहत असाल तर हे सगळी या ठिकाणी गोडवान होती, पत्रा शेड होते आणि याच पत्रा शेडवरती जे आहे ते सध्या कारवाई मोठ्या प्रमाणात झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते. माझ्या कॅमेरामॅनला फक्त सांगेल, हा परिसर जो आहे तो सगळा एकंदरीत तसं पाहायला गेलं तर हा कुदळवाडी परिसर गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी जे व्यावसायिक होते आपला व्यवसाय थाटून बसले होते. अनेक व्यवसाय होते, याचे म्हणजे हिंदू होते, मुस्लिम बांधव होते, अनेक जाती धर्म या ठिकाणी होते, व्यवसाय करत होते. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं ही कारवाई का झाली आपण याच्यावरती जरा बोलणार आहोत. एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर या ठिकाणी आपण पाहिलं की जे भोसरी विधानसभेचे जे आमदार आहेत, आमदार महेशदादा लांडगे यांनी या कुदळवाडी परिसरात रोहिंगे राहत असल्याचा आरोप केला होता आणि त्याच्यावरूनच ही कारवाई होत असल्याची या ठिकाणी चर्चा आहे. आणि आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आपण पाहिलं गेलं होतं की या कुदळवाडी परिसरामध्ये आमदार महेशदादा लांडगे यांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यामध्ये अशा प्रकारे होतं की या कुदळवाडी परिसरामध्ये रोहिंगे राहत आहेत, यांच्यावरती कडक कारवाई व्हावी, अशा प्रकारे वक्तव्य केलं. त्याच्यानंतर ही महानगरपालिकेने सगळी कारवाई केली आहे. एकंदरीत ह्याच्यामध्ये लाखो करोडांचं जो महानगरपालिकेला जो टॅक्स जात होता त्या माध्यमातून देखील हा सगळा महानगरपालिकेला जो टॅक्स जाणार होता तो सध्या बंद झालेला आहे. एकंदरीत ह्या सगळ्या कारवाईमध्ये जर हे आपण पाहिलं तर ह्या सगळ्या कारवाईमध्ये सगळे जे लघु उद्योजक होते, या ठिकाणी जे कामगार वर्ग होता जो बाहेरून UP, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्मातील या ठिकाणी जे होते ते कामगार होते आणि ते कामगारांच्या हाताचे सध्या आत्ता काम नाही आहे. त्याच्यामुळे सगळे कामगार जो आहे तो या ठिकाणी सध्या आत्ता काही लोक जे आहेत त्या ठिकाणी कामगार गावाला गेलेत, काही लोक या ठिकाणी आहेत, इथून काही स्थलांतरित झालेत. परंतु इथून ज्या कुदळवाडी परिसरामध्ये जी कारवाई झाली या कारवाईमधून जे दुकानं आहेत, जे पत्रे शेड आहेत, जे गोदाम आहेत, आसपासच्या गावात जात आहेत, आसपासच्या चिंबळे असेल, कुरुळे असेल, मुळे असेल या गावात जात आहेत. परंतु या गावातील देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना या आमच्या कुरुळे असेल, चिंबळे असेल या गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे आणि याच्यामध्ये देखील कुठल्याही पत्रा शेड असेल किंवा गोदाम असतील यांना या भंगारच्या दुकानांना तिथं प्राधान्य दिलं जाणार नसल्याचं या ठिकाणी तिथल्या ग्रामपंचायतीनं ठराव मंजूर केला. सध्या त्याचे पॅम्पलेट देखील सोशल मीडियात व्हायरल झालेत. परंतु एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर एवढा आपल्याला एक मुद्दा उपस्थित करायचा आहे की सध्या आत्ता या सर्व विषयावरती जी महानगरपालिकेनं याच्यावरती कारवाई कशा संदर्भात होती ते देखील स्पष्टता आपल्याला महापालिकेचे जे आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेलं सध्या पाहायला मिळते. हे जे दुकानं जे आहेत ते पत्रा शेड आहेत, या पत्रा शेड ह्याच्यामध्ये जे केमिकल वापरलं जायचं, जे ज्या गोदामांमध्ये, ज्या गोडाऊनमध्ये जे केमिकलयुक्त जे पदार्थ होते त्याच्यामधून जे केमिकल निघायचं आणि ते इंद्रायणी नदीमध्ये सोडलं जायचं. त्याच्यामुळे इंद्रायणी नदीची जी आहे ती दूषित होत चालली होती आणि दूषित होत चालल्यामुळं अनेक असे प्रश्न उपस्थित केले जात होते की या कुदळवाडी परिसरामध्ये असे अनेक कंपन्या आहेत, त्यांच्यामुळे इथं जे आहे ते पोल्युशन होते, त्याच्यामुळे इथं कारवाई व्हावी अशा प्रकारे इथं सगळ्यांनीच तो मुद्दा उपस्थित धरून ठेवला होता. परंतु महानगरपालिकेनं हा सगळा मुद्दा एकंदरीत डोळ्यासमोर घेऊन ही कारवाई केली सध्या पाहायला मिळून येते. परंतु ह्याच्यावरती आपण पाहिलेत की एकीकडे खासदार असतील, आमदार असतील, ह्याच्यावरती कोणीही बोलत नव्हतं, सगळेच अक्षरशः गप्प होते. परंतु आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कालच आमदार महेशदादा लांडगे यांनी एक त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक त्यांच्या पेजवरती एक असं एक पत्र व्हायरल होतं की मी या ठिकाणी जे रोहिंगे राहत आहेत त्या रोहिंग्यांविरोधात कारवाई व्हावी अशा प्रकारे मी वक्तव्य केलं होतं. त्याच्यामुळे ही सरसकट जी कारवाई जी झालेली आहे त्याला मी सहमत नाही आहे अशा प्रकारे आमदार महेशदादा लांडगे यांनी एक त्यांच्या सोशल मीडियाच्या एका पेजवरती एक पत्रक जारी केलेले आहे आणि ते सध्या आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होते. परंतु आपण तसं पाहिलं गेलं तर म्हणजे खरंच तसं पाहिलं गेलं तर हे सगळे या ठिकाणी सर्व धर्मातील, जाती धर्मातील सगळे लोक इथं व्यवसाय करत होते. सगळ्यांवरतीच एकावरती गदा आली म्हणजे सगळ्यांवरतीच गदा आली, हे सगळ्यावरतीच इथं गदा आलेली. त्याच्यामुळे एकंदरीत असा हा मुद्दा उपस्थित केला जातो की सध्या आता आमदार महेश लांडगे यांनी
मुख्यमंत्र्यांकडे आपण दाद मागणार असल्याचं देखील या ठिकाणी म्हणलेलं आपल्याला त्या पत्रकांमध्ये आपल्याला जाणून येते. एकंदरीत सगळी आता ही कारवाई झालेली आहे आणि ह्या कारवाईमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे या स्थानिक आमदारांची होती आणि स्थानिक आमदार आता काय आवाज उठवतात ते देखील सध्या आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे आमदारांनी देखील आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्रक जारी केलेलं आहे. त्याच्यातून असं देखील म्हटलं आहे की त्याच्यामध्ये बाबा ही सरसकट कारवाई झाली आहे ती प्रशासनाने केली आहे, त्याला आम्ही सहमत नाही आहे, त्याच्यामुळे ह्या कारवाईला आमचा विरोध आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्याच्या बाबतीत आम्ही दाद मागणार असल्याचं देखील त्या ठिकाणी त्या पत्रात म्हटलेलं आहे. परंतु सध्या आता ही कारवाई केलेली आहे, हा सगळा मलबा पडला आहे, इथं बघताय तुम्ही हा मलबा पडलेला आहे. परंतु हा जो मलबा पडलेला आहे हा जो मलबा आहे या ठिकाणी जे व्यावसायिकदार आहेत ज्यांची स्वतःची इथं जे पात्रशेड होते, ज्यांची अनधिकृत बांधकामं होती, त्यांना आता हे उचलावं लागणार आहे. नाहीतर अन्यथा यांनासुद्धा 15 दिवसाची परत मुदत दिली गेलेली आहे की 15 दिवसात तुम्ही जर हे उचललं जर नाही तर परत पुन्हा हा मलबा महापालिका आपल्या ताब्यात घेऊन ह्याच्यावरती परत पुन्हा कारवाई करणार आहे आणि ही परत पुन्हा हे सगळं भुईसपाट करणार असल्याचं देखील सध्या आता समजलं जात आहे. परंतु एकंदरीतच ह्या कारवाईला इथले स्थानिक जे होते त्यांनी सगळ्यांनी विरोध केला होता. विरोध करून देखील स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणी 8 तारखेला सायंकाळी पहाटेच पोलीस प्रशासन असेल बाकीच्या इतर प्रशासनाच्या माध्यमातून ज्या उपाययोजना करून या ठिकाणी कारवाई केलेली आहे, ती कारवाई केल्यानंतर सध्या आता या परिसरामध्ये सगळीकडे जवळजवळ हे आपण क्षेत्र जर बघायला जर गेलो तर 900 ते 1000 एकर असा हा क्षेत्रफळ जे आहे ते अशा प्रकारे समजलं जातं. एवढं क्षेत्रफळ या ठिकाणी सध्या आता महानगरपालिकेने हे जे आहे ते भुईसपाट केलेलं आहे. त्याच्यामुळे सध्या अजून देखील हे बघतो इथं पडलेलं आहे हे हा जो मलबा आहे, अजून हा मलबा काही ठिकाणी अजून आहे तसाच पडलेला आहे, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळं परत पुन्हा महानगरपालिका याच्यावरती कारवाई करणार आहे आणि 15 दिवसाची जी आहे ते ह्यांना सगळ्यांना ती मुदत दिलेली आहे. परत पुन्हा अजून या ठिकाणी महानगरपालिका JCP सगळे पॉकलेन वगैरे घेऊन या ठिकाणी परत पुन्हा कारवाई करणार आहे. आणि ह्याला 15 दिवसाचा कालावधी दिला आहे की तुमचे जे मटेरियल असेल जे पडलेले ते परत उचला, उचललं जर नाही तर परत महानगरपालिका कारवाई करणार असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु आपण बघतोय एकीकडे सगळीकडेच हे सध्या आता हे 1000 एकरामध्ये ही सगळी कारवाई झालेली आहे. सगळीकडे सध्या आता हा मलबा पडलेला आहे. ह्या मलबामध्ये स्टील आहे, बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी आहेत कारवाईमध्ये सगळे पडलेले आहे. परंतु सध्या हे आता ह्या लघु उद्योजकांनी हे जर उचललं तर ह्याच्यावरती परत पुन्हा महानगरपालिकेच्या माध्यमातून परत कारवाई होणार असल्याचं देखील आता सध्या म्हटलं जाते. परंतु सगळ्यात महत्त्वाचं हा विषय आम्ही उपस्थित करतो आहे की या सर्व कारवाईमध्ये सगळ्यात पुढं नाव येत होतं ते म्हणजे आमदार महेशदादा लांडगे. तर यांची भूमिका स्पष्ट होणं महत्त्वाचं होतं आणि त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट मांडलेली आपल्याला सध्या पाहायला मिळून येते. या ठिकाणी आमदार महेशदादा लांडगे यांच्या पेजवरती कालपासून पत्रक जारी होतं की बाबा या ठिकाणी जी कारवाई मी करण्यासाठी जी सांगितली होती त्या कारवाईमध्ये जे रोहिंगे राहत आहेत, एक बांगलादेशी राहत आहेत, ह्यांच्यावरती कारवाई करावी, परंतु मी सरसकट कारवाई करू नका अशा प्रकारे माझे आदेश होते. परंतु प्रशासनाने या ठिकाणी कारवाई केलेली, त्यामुळे हे सध्या आता आमदार महेशदादा लांडगे यांनी ठिकाणी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकाद्वारे हे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु ह्या सर्व विषयावरती प्रेक्षकांना काय वाटते, तुम्हाला काय वाटते, नक्कीच आमच्या चॅनलला खाली कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया मात्र कळवायला विसरू नका. नेमकी ही कारवाई कोणामुळे झाली आहे आणि याला जबाबदार कोण, कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्थानिक पातळीवरती सर्वात जास्त आपल्या या भोसरी आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्वात जास्त जलद गतीने बातम्या देणारं एकमेव न्यूज चॅनल आहे नवमहाराष्ट्र नेटवर्क. नवमहाराष्ट्र नेटवर्कला आजच अपडेट राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. स्थानिक अपडेट मिळवण्यासाठी नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड.